भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान वजीराबाद येथे मोठ्या थाटात संपन्न झाले। यावेळी त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी शाश्वत शेती व शाश्वत ऊर्जेच्या सर्व प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा संदेश यंत्रणांना दिला। प्रजासत्ताक दिन विविध विभागाचे लक्षवेधी सादरीकरण व चित्ररथांमुळे स्मरणीय ठरला। सकाळी 9:15 सुमारास पालकमंत्री अतुल सावे यांनी ध्वजवंदन केले। त्यानंतर पोलीस वाहनातून त्यांनी संचलन करणाऱ्या पथकांचे निरीक्षण केले। आजच्या परेडचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप यांनी केले। यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर, वरिष्ठ अधिकारी स्वातंत्र्य सैनिक वारस पत्नी आणि ज्येष्ठ सन्माननीय नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी वेगवेगळ्या विभागांना मोठ्या प्रमाणात आपल्या उपलब्धीला चित्ररथाच्या स्वरूपात मांडण्याचे आवाहन केले होते। त्याला प्रतिसाद देत अनेक विभागांनी आपले चित्ररथ तयार केले। पालकमंत्र्यांनी या चित्ररथाचे निरीक्षण केले। महानगरपालिका, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, समाज कल्याण विभाग व क्रीडा विभागाचे चित्ररथ लक्षवेधी ठरले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली नाथू, रवींद्र पांडांगळे यांनी केले। सध्या क्रीडा हब म्हणून ओळखले जाते आहे। साधारणतः मागच्या वर्षी राज्य आणि राष्ट्रीय पातळीच्या 25 क्रीडा स्पर्धेचा हा चित्ररथ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर संचलनासाठी सज्ज आहे।